अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल रुपया हे डिजिटल चलन सादर करण्याची घोषणा केली आहे। मात्र हा डिजिटल रुपया नक्की कसा असेल याबाबत आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर डिजिटल रुपया ब्लॉकचेन आणि अन्य तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे। या चलनाचे व्यवस्थापन सोपे, स्वस्त आणि वेगवान होण्याची शक्यता आहे। यामुळे अर्थव्यवस्थेच्या डिजिटायझेशनला तेजी मिळण्याची शक्यता आहे। मात्र या आभासी चलनातून होणाऱ्या कमाईवर 30% कर आणि खरेदी विक्रीवर 1% TDS आकारण्यात येणार आहे। हा डिजिटल रुपया CBDC नावाने ओळखला जाणार आहे। मात्र CBDC म्हणजे काय पाहूयात। CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी। हे रोख रकमेचे इलेक्ट्रिक स्वरूप आहे। यामुळे रोख रकमेचे व्यवहार डिजिटल चलनाद्वारे करण्यात येणार आहे। हे आभासी चलनाप्रमाणेच कार्यरत राहणार आहे। हे व्यवहार मध्यस्थ अथवा बँकेमार्फत होणार नाहीये। यामुळे वॉलेटमध्ये वा बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाहीये। तसं पाहायला गेलं तर डिजिटल चलन ही संकल्पना नवीन नाहीये। मात्र केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय भारताच्या डिजिटल रुपयाच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हटलं जातंय। कसा वाटला आजचा विषय सोपा आम्हाला कमेंट करून कळवा।